या घटनेमुळे महाराष्ट्र सर्व हादरला आहे. अशी घटना आहे. नाशिकमध्येही एक कार्यक्रम उरकून एका विहिरीमध्ये एक गाडी पलटी झाली आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 लोकांचा मृत्यू झाला. आणि आता सोलापूरमध्ये तशीच घटना घडली. एक पिकअप एका विहिरीमध्ये कोसळलं आणि 14 लोकांपैकी 8 लोकांचा जागीच मृत्यू झाला. हे पिकअप त्या विहिरीमध्ये कोसळलं होतं आणि याच्यामध्ये लहान मुले होती, अगदी 1-1 वर्षाचे देखील चिमुकले होते. आणि ही विहीर अगदी रस्त्याच्या कडेला होती. आणि सोलापूरच्या सिद्धीनाथ या मंदिरामधून हे भाविक आपला घराचा रस्ता सुखरूपपणे पोहोचत होते आणि काळाने त्यांच्यावरती घाला घेतला आणि पिकअप हे विहिरीमध्ये कोसळलं. आणि नंतर तांदळवाडी गावातील सर्व लोक तिथे जमा झाले आणि काही अज्ञातांनी त्यांना वाचवलं, तर काही चिमुकले, काही वयस्कर व्यक्ती त्याच्यामध्ये दगावले गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मित्रांनो, ही चूक नेमकं कोणाची आहे? तर बघा, सरकार नुसतं धिंगाणा लावला आहे की विहिरी खोदा, अनुदान घ्या. आणि लोकांनी काय केलं आहे की रस्त्याच्या कडेलाच विहीर खोदायला सुरू केलं. का? तर कारण आपला कोणी बांध फोडू नये असं याच्यामुळेच लोकांना भान राहिलं नाही आणि लोक कुठेही विहिरी खोदू लागले. आणि या सरकारने योजना काढल्या. असं नाही की योजना चांगल्याच आहेत, परंतु त्याला लगाम लावलं नाही. कुठेही विहिरी खोदल्या आणि नंतर ह्या विहिरी अशा काही झाल्या आहेत की ह्या रस्त्याच्या कडेला आल्या आहेत आणि याच्यामध्ये ह्या लोकांचा मृत्यू झाला. आता ही नेमकं त्या मालकाची चूक आहे की या सरकारची चूक आहे? कारण महसूलचे अधिकारी जे कोणी लोक असतील ते मात्र इकडे लक्ष घालत नाहीत. अशा रस्त्याच्या कडेच्या विहिरींना आत्ताच लगाम लावला पाहिजे, त्यांना कटाडे बांधले पाहिजे. परंतु इथे असं काही नव्हतं. या विहिरीला कुठलाही कटाडा नव्हता, ड्रायव्हरला अंदाज आला नाही आणि त्याच्यामध्ये निष्काप 3 वर्षाचे मुलाच्या खालील देखील मुलं होती. त्याच्यामध्ये त्यांचं असं बघून वाटतं की त्या मुलाने नेमकं काय केलं होतं, त्याचा अशा परिस्थितीमध्ये मृत्यू झाला आहे. तर मित्रांनो, ही एक दुर्दैवी घटना. म्हणजे नेमकं आता तुम्ही विचार करा, ही चूक पुन्हा पुन्हा कशी घडते? नाशिकमध्येही लहान मुलं गॅदरिंगचा कार्यक्रम उरकला आणि ड्रायव्हरला अंदाज आला नाही आणि ती विहिरीमध्ये 4 व्हीलर कोसळली आणि तिथेही 4 ते 5 लोकांचा मृत्यू झाला. आणि तसेच आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सिद्धीनाथ या ठिकाणाहून लोकांनी दर्शन घेतलं आणि तिथून निघताना ड्रायव्हरला अंदाज आला नाही आणि ते पिकअप पाण्यामध्ये थेट विहिरीत कोसळलं. आता मग विचार करा, ही नेमकं चूक कोणाची आहे? सरकारची आहे की त्या मालकाची? तर मंडळी, अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये अशी ही अपेक्षा. परंतु आता सरकारने ह्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. जेवढ्या रस्त्यावरच्या विहिरी असतील त्या मात्र नक्कीच सरकारने बुजवून तरी टाकल्या पाहिजे किंवा त्या विहिरीला कटाडे मोठे बांधले पाहिजे. तर मंडळी, तुमचं यावरती ओपिनियन काय आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि आपलं लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.